बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक गदी माडगुळकर लिखित एक कथा, मुकी कहाणी. पश्चिम रेल्वेच्या दादर स्टेशनवरून थोडे पुढे गेले की रंगाऱ्याची चाळ लागते. त्या चाळीला फाटक असे नाहीच. चाळीच्या शेजारीच व्यापारधंदा करणाऱ्या काच सामानाच्या दुकानातील केर कचरा चाळीच्या दाराशीच तुमच्या पायाशी लगट करतो. काच सामानावर गुंडाळलेल्या गवती पट्ट्यांचा खच तुडवीतच त्या चाळीत जावे लागते. चाळीचा रखवालदार बहुतेक उत्ताना पडलेलाच आढळतो. त्याची रशी खाट नेहमीच भिंतीलगत अंथरलेली असते. भिंतीत पडलेल्या खिंडारागत दिसणारे चाळीचे प्रवेशद्वार ओलांडून आत जाताच प्रथम त्या रज्जूशाही रक्षकाचे दर्शन घडते. तो बाबडा कुणाला हटकीत बिटकीत नाही. या चाळीत कुणीच कुणाला हटकीत नाही, कुणीच कुणाच्या चौकशा करीत नाही. आतल्या बाजूला आमोरासमोर असलेल्या 2 इमारती आहेत. या जुन्या पुराण्या इमारती गरजेनुसार हव्या तशा वाढवल्या आहेत हे प्रथम पाहणाऱ्यांच्याही सहज लक्षात येते. एका इमारतीवर दुसरा मजला आहे. दुसऱ्या इमारतीच्या फक्त अर्ध्या भागावरच मजला आहे. अर्धा भाग भुंडा आहे. 2 लाकडी पुलांनी या इमारती एकमेकींना जोडल्या आहेत. दोन्ही इमारतींत मिळून 50-60 कुटुंबे सहज नांदत असतील. त्या कुटुंबातून अनेक भाषा बोलल्या जातात, अनेक रूढीरिवाज पाळले जातात. काही काही खोल्यांच्या दारात वरांड्यांच्या खांबावर लटकवलेल्या तुळशीच्या कुंड्या दिसतात. एखाद्या कुंडीत सदाफुलीचे पिवळट पडलेले रोपटेही तग धरून उभे राहिलेले दिसते. खालच्या आणि वरच्या वरांड्यातून सामानाची खेचाखेच झालेली असते. कुठे रिकामी खोली रचलेली असते, तर कुठे काळवटलेली कोळशांची पोतीच पोटे काढून उभे असतात. तसल्या दाटीत एखादे माणूसही हातपाय पोटाशी घेऊन निजलेले दिसते. उलट्या पदराच्या गुजरातनी जितक्या बेफिकीरपणे या चाळीत वावरतात, तितक्या बेफिकिरीने एखादा लुंगीवाला दाक्षिणात्य हिंडताना आढळतो. तळमजल्याच्या कोपऱ्यावरील खोलीत एक मुसलमान भटारी रोट्या शेकताना कव्वाली गात असतो, तर वरच्या व्हरांड्यात एखादी नाकेली ब्राह्मणी हलक्या हाताने वाल सोलता सोलता ओठातल्या ओठात गुणगुणत असते. 18 पगड जाती या इमारतीतून नांदतात. 14 भाषा या इमारतीत बडबडतात. त्या बडबडीचा स्वर नेहमीच थोडा उंच असतो, कारण ही चाळ अगदी रेल्वे रस्त्याच्या काठावर वसलेली आहे. 24 तास गाड्यांची ये-जा चालू असल्यामुळे चाळीत बोलल्या जाणाऱ्या प्रत्येक शब्दाला आपली उंची वाढवावी लागते. शेजारच्या लोहमार्गावर धडधड या चाळीच्या अंगवळणी पडलेली आहे. इथल्या लोकांचे व्यवहार त्यामुळे घड्याळांची साक्ष काढीत नाहीत. तिथे राहणाऱ्या म्हाताऱ्या कोताऱ्या देखील फ्लाइंग राणी गेली तेव्हा, विरमगाव एक्सप्रेस आली तेव्हा अशा पद्धतीने कालनिर्देश करतात. या 2 इमारतीतील एकीला तर रेल्वे रुळांचे सान्निध्य इतके लाभले आहे की गाडीच्या येण्या जाण्याबरोबर तिच्या भिंती थरारतात. नांदत्या बिराडातील फळीवरची भांडी त्या थरथरण्यासरशी खाली उड्या घेतात. या इमारतींच्या पाठभिंतीत आणि रेल्वेच्या रुळात 5-7 फुटांचे अंतर असेल नसेल. पाठभिंतीच्या कुठल्याही खिडकीशी उभे राहिले की दादरच्या दोन्ही स्टेशनांची वर्दळ दृष्टीस पडते. माडीवरच्या खिडकीतून पाहणाऱ्याच्या डोळ्यांपुढचे दृश्य तर आणखी रुंदावते. त्याला रेल्वे रुळाची सारी गुंतागुंत अचूक निहाळता येते. दोन्ही स्टेशनावरील भीड ठीकपणे पाहता येते. किशीच्या भावाच्या खोल्या याच इमारतीत होत्या. दुसऱ्या मजल्यावर होत्या. सार्वजनिक न्हाणीघरांच्या शेजारी होत्या. आत्तापर्यंत त्या दोन्ही खोल्यात तो एकटाच राहत होता. आता त्याची नवपत्नी इकडे राहायला आली होती आणि वहिनीबरोबरच किशीलाही मुंबईचे दर्शन घडले होते. किशीचा भाऊ मुरलीधर कोहिनूर मिलमध्ये चाकरीला होता. त्याला पैसे बरे मिळत होते. अंकलीच्या देशपांड्यांनी 500 रुपये हुंडा देऊन आपली लेक त्याला दिली होती. ती देशपांड्यांची लेक खाटेवर वेडीवाकडी झोपली होती. कोपऱ्यातल्या स्टुलावरील विजेचा पंखा तिच्या सर्वांगावर फुंकर घालत होता. घर अजून लागलेले नव्हते.
जतेहून आणलेली पोती भिंतीलगत पडली होती. त्यातल्या भांड्यांना अजून पहिली अंघोळही मिळाली नव्हती. ननंद भावजयांची पारोशी लुगडी अजून तशीच तारेवर लोंबत होती. खिळे न मिळाल्याने कपबशीचे नवे खुंटाळे भिंतीला टेकून बसले होते. कपबशांचे जोड चटावलेल्या चिमण्यांगत जागजागी विखुरले होते. वहिनी झोपली तरी नंदेला ते काम करता येण्यासारखे होते, पण किशीने ते केले नाही. ती कसल्या तरी रागातच होती. किशीचे वय 15च्या आसपास होते. तशी ती गोरी नव्हती, पण काळीही नव्हती. वयाच्या वसंत काळात तिचे सावळेपणही गोकर्णीच्या फुलासारखे टपोरे वाटत होते. अंगाने ती सडपातळच होती, पण उरा नितंबांच्या गोलाव्यानं तिच्या अंगलटीला वजन आले होते. तिच्या नाकात रुतून बसल्या चमकत्या मोरणीमुळे ती उगीच देखणी वाटत होती. फुलत कोवळ्या पोरी रुसल्या म्हणजे अधिक गोड दिसतात. किशी रुसली होती की चिडली होती ते तिलाही नीट माहीत नव्हते. येत्या जात्या गाड्या पाहण्यात तिला गोडी वाटत होती, पण त्या गाड्यांच्या धडधडीने तिचे कान त्रासले होते. ती खिडकीशी उभी होती, पण मधून झोपलेल्या वहिनीकडे संतापून पाहत होती. तसा वहिनीने तिचा काहीच अपराध केला नव्हता. उलट आळसटून अंग खाटेवर टाकण्यापूर्वी तिने आपल्या नंदेला अर्जवी शब्दात बजावले होते. कृष्णावंश, धुण्या भांड्याच्या वाटेला नका बरं जाऊ. तुम्ही झोपा, नाहीतर गाड्या बघत बसा. मी उठेन अंमळशानं आणि करीन सगळं. अंग दुखतंय फार, अगदी थोडा वेळ झोपते. तिच्या अंग दुखण्याचाच किशीला संताप आला होता. काल रात्रभर किशीला नीटशी झोप आली नव्हती. एकतर जागा बदलली होती आणि दुसरे कारण मोठे चमत्कारिक होते. जततल्यासारखे इथले घर मोठे नव्हते. मुरलीधर आणि वहिनी यांची बोलणी रात्रभर तिच्या कानी आली होती. मुरलीनं वहिनीला जवळ ओढली, तिचे चुंबन घेतले, तिला कुठेतरी दुखावले. या साऱ्या क्रियांचे साद तिला उमगले होते आणि त्यामुळे ती अस्वस्थ झाली होती. वहिनीचा तिला राग आला. मुरली दादावर ती रुसली होती. हे रागावणे आणि रुसणे शहाणपणाचे नव्हे इतके तिला कळत होते, पण तरीही ती रागावली होती, रुसली होती. गाड्यांच्या खडखडाटाने डोके उठले तेव्हा ती खिडकीशी उभी राहायला कंटाळली. तिने चुलीपुढची भांडी गोळा केली, कपबशा जमा केल्या. पदर आडवा खोचून ती त्या भांड्या कपबशांसह बाहेर पडली. शेजारीच तर न्हाणी होती. चाळीतल्या सार्वजनिक न्हाणीवर यावेळी कुणी नव्हते. किशी मुंबईच्या घामानेही घाबरी झाली होती. पाण्याचा नळ सोडून त्याच्या धारेशी काम करण्याने तिला बरे वाटणारे होते. तिने नळ सोडला, कपबशा विसळल्या. न्हाणीघराच्या कोपऱ्यातील राख आणि नारळाची शेंडी घेऊन ती भांडी घासायला प्रारंभ करणार इतक्यात कोणाची तरी चाहूल लागली. किशीने मान मागे वळवली. तिचा पदर ढळला होता. मळक्या हाताने तिला तो सावरता आला नाही. नुसत्या कोपरांनी केलेली खटपट अपुरी पडली. तिला काय करावे ते सुचेच ना. उगीचच तिला रात्रीचे तिच्या वहिनीचे विव्हळणे आठवले. डोळ्यांच्या कोपऱ्यात बुबळे सरकावून तिने येणाऱ्या व्यक्तीकडे पाहिले. ती लटकन हसली व नळाच्या धारेखाली हात खळबळून झटक्याने उठली. बाजूला झाली. तिने आपला पदर ठीक केला. वर बघणे तिला साधेच ना. चलने दीजिए आपका काम, मैं बाद में आऊंगा. किशीला ती भाषा कळली नाही. तो तरुण पुरुष माघारी फिरला. त्याने तसे जावे असे किशीला मुळीच वाटत नव्हते, पण ती त्याला थांबवूही शकली नाही. तो काय बोलला ते तिला कळले नाही. तसेच तो का गेला याचाही तिला उलगडा झाला नाही. तो गेला, कसले तरी गाणे गुणगुणत निघून गेला. ती परत भांडी घासायला लागली. भांड्यांचे आवाज, घासण्याची खसखस, गाड्यांचा धडधडाट. कितीतरी वेळ तिला यातले काहीच ऐकू आले नाही. तिच्या कानी ते तरुण स्वरच पुन्हा पुन्हा येत राहिले. त्या स्वरांचा अर्थबोध तिला झाला नाही. वहिनीचे रात्रीचे विव्हळणे चुकून आपल्या घशात आले आहे असेच तिला उगीचच वाटले. तिच्या सर्वांगात कसल्या तरी कळीचा काटा संचारला. सारी भांडी लख्ख धुवून घेऊन ती खोलीकडे गेली तेव्हा राधावहिनी जागी झाली होती. किशीने आत प्रवेश करताच ती घाबरल्यासारखी होऊन पुढे आली.
अजिजीने म्हणाली, अगं बाई वंश, तुम्ही कशाला केलं? काय बिघडलं त्यात? यांना कळलं म्हणजे काय करील दादा? ठोक मार देतील. वहिनी डोळे मोठाले करीत विनोदाने बोलली. आणि तू काल रात्रीसारखी नाजूक विव्हळशील? किशीला म्हणावेसे वाटलं, पण ती बोलली नाही. तिच्या हातातील भांडी घेऊन राधावहिनी आतल्या खोलीत गेली. थोड्या वेळाने शेजारच्या नळाची खळखळ किशीच्या कानी आली. तो गुणगुणणारा स्वर पुन्हा ऐकू आला. त्या स्वरातूनच एक लोभस आकर्षण आकारले. ती अत्यंत अस्वस्थ झाली. परत न्हाणीघराशी जाऊन त्या तरुणाला डोळेभर पाहावा असं तिला वाटलं, पण ती गेली नाही. ते बरे दिसणार नाही इतके तिला कळत होते. लागोपाठ 3-4 रात्री वहिनीच्या विव्हळण्याने किशीची झोप तशीच उडवली. ते विव्हळणे आणि त्या तरुणाचे गुणगुणणे यांचा परस्परांशी काही संबंध असावा असे तिला सारखे वाटत राहिले. वहिनीचे न ऐकता दिवसातून 2-2 वेळ तिने भांडी घासण्याच्या निमित्ताने न्हाणीघर जवळ केले, पण तो तरुण तिला दिसला नाही. ते गुणगुणणे तिच्या कानी पडले नाही. मुरली दादा रात्री घरी नसेल तर बरे, असल्या काही चमत्कारिक विचाराने किशीची उगीच पाठ घेतली. उशिरा का होईना, पण ध्यासाला फळ येते म्हणतात तसे झाले. एके रात्री जेवण झाल्याबरोबर हात धुता धुताच मुरली किशीला म्हणाला, किशी, काय रे, दोघीजणी झोपाल ना इथे? आणि तू? मला रात्रपाळी आहे. वहिनी मध्येच अस्फुटपणे म्हणाली. किशीला ते आवडले नाही. तिने मोठ्या विश्वासाने भावाला सांगितले, झोपू रे दादा. बाबा आई कथेला गेले तर मी एकटी नव्हते का झोपत आपल्या वाड्यात? छान, मी भैयाला सांगून जातो. बरं, अजून ओळखी नाहीत चाळीत? राधा भेदरल्यासारखे बोलली. कपडे करून मुरली निघून गेला. राधाने पुढच्या खोलीत अंथरुणे घातली. किशी आपलं अंथरूण स्वयंपाकघरात पसरू लागली तशी राधा म्हणाली, तुम्ही इकडेच झोपा ना आज वंश. नको बाई, तुम्ही विव्हळता रात्रभर. किशी भोळेपणाने बोलून गेली आणि राधा एकाएकी अबोल झाली. कसल्या तरी भयाने तिला अगदी व्याकुळ करून टाकले. तशीच अस्वस्थपणाने ती आपल्या अंथरुणावर कलंडली. किशी घुशातच होती. ती नेहमीसारखीच स्वयंपाकघरात निजली. नको नको म्हटले तरी तो न पाहिलेला तरुण तिची झोप चाळवू लागला. त्याचे गाणे तिच्या कानांना गुदगुल्या करू लागले. दिवे काढू का वहिनी? पडल्या पडल्याच किशीने विचारले. राधा बोलली नाही. पटकन उठून रागावलेल्या किशीने दिवे काढले. अंधारातच ती परत आपल्या अंथरुणावर पडली. गाड्यांच्या धडधडीने ते अबोध गाणेही तिला कळेना. वहिनीच्या विव्हळण्याकडे लक्ष गुंतल्यामुळे रोज गाड्यांची धडधड तिला इतकी जाणवत नव्हती. आज तिला त्या धडधडीने अगदी भंडावून सोडले. रडवे पोर रडून रडून झोपावे तशी अबोल राधा न बोलता झोपेच्या स्वाधीन झाली. किशीची मात्र पापणीला पापणी लागेना. मध्यरात्र झाली तरी तिला झोप येईना. कमलांवर काहीतरी खसखस सारखी सुरू झाली. किशी घाबरली. ती हलकेच आपल्या अंथरुणातून उठली आणि वहिनीच्या अंथरुणावर आली. का हो, आता का? राधा जागी झाली आणि तिने विचारले. कौलांवर खसखसतय वहिनी, किशी बावरून म्हणाली. चोर नव्हेत ते. मांजरं आहेत. मांजरं अशी ओरडतात? अशी म्हणजे कशी? विव्हळ्यासारखी? नर मादी आहेत. म्हणजे? तुम्हाला नाही कळायचं. झोपा. मांजरच आहेत ती, वाघ नव्हेत. राधाने तोंड फिरवले. थोड्या वेळात ती पुन्हा गाढ झोपी गेली. किशीला झोप पडेना. मांजरांचे ओरडणे, वहिनीचे विव्हळणे, त्या अनोळखी तरुणाचे गुणगुणणे, या सर्वांमागचा अर्थ काही केल्या तिच्या ध्यानी येईना. त्या मांजरांचे खेळ पुन्हा सुरू झाले. पुन्हा खसखस, पुन्हा विव्हळणे. एवढ्यात चाळीतलं कुणीतरी जागं झालं. त्याने काठी आपटली
कौलाराकडून कुणी पळत गेल्याचे भासले. कुणाचा तरी आवाज ऐकू आला. चलो चलो निकलो यहाँ से. पुन्हा काठी वाजली. खसखस थांबली. पुन्हा काठी वाजली नाही. कसली तरी गुणगुण ऐकू आली. किशीने ओळखले, हा साद त्याच तरुणाचा आहे. ती उठली, दाराकडे गेली. हलकेच बोल्ट काढण्याचा प्रयत्न करू लागली. काय हो वंश? राधेने जागेहून विचारलं. काही नाही, काही नाही. असं म्हणत किशी परत आपल्या अंथरुणावर येऊन पडली. तो तरुण तिला दिसला नाही तो नाहीच. सकाळी आल्या आल्या अंगातला कोट काढता काढताच मुरलीनं किशीला विचारलं. होय ग किशी, काय सांगतोय तो गोपीनाथ? कोण गोपीनाथ? राधा चहाचे आधण चढवता चढवता बोलली. तो समोरच्या खोलीत राहतो तो. मी नाही बघितला. किशी बोलून गेली. त्यानंच ना रात्री हाकलली मांजरं. आत्ता किशीला कळलं की ती गुणगुण गोपीनाथाची होती आणि तो समोरच्या खोलीत राहत होता. राधेच्या ऐवजी मग तिनंच मुरलीला उत्तर दिलं. हाकलली असतील, आम्ही दार नव्हतं उघडलं. भ्यालात ना पण? मुरली हसून म्हणाला. मी नाही भ्याले. राधा बोलली. मी भ्याले बाई, सारखी कौलं वाजायला लागली. मांजरं तशीच करतात बेटी. प्रेमात आली म्हणजे तासनतास चालतं त्यांचं विव्हळणं. विव्हळणं शब्दासरशी राधा आणि किशी यांनी अभावितपणे एकमेकींना पाहिलं. मुरलीच्या ते काहीच लक्षात आलं नाही. स्वयंपाकघरात येत तो म्हणाला. चहा झाला की नाही तुझा? आटप लवकर. बोलता बोलताच भिंतीलगतचा एक पाट त्याने आपल्या हातात घेतला आणि तो जमिनीवर टेकून त्याने त्यावर मांडा ठोकला. त्या गुणगुणणाऱ्या तरुणाचे नाव गोपीनाथ आहे आणि तो आपल्या समोरच्या खोलीत राहतो एवढे कळल्यावर किशीच्या ताज्या शरीरात कसली तरी लहर चमकून गेली. ती खोली तिच्या कुतूहलाचे केंद्रस्थान बनली. आपल्या खोल्यांसमोरच्या व्हरांड्यात येऊन ती उगीच समोर पाहू लागली. कधी खिडकीतून त्याची नुसती पाठ दिसे, कधी गुणगुणणे काने येई, कधी ती बाहेर यायला आणि त्याने दार लावून घ्यायला गाठ पडे, कधी तिला त्याच्या स्वराचा आठव होऊन भारल्यासारखी ती बाहेर येई आणि त्याच्या खोलीला कुलूप असे. असेच होत राहिले. इच्छिलेला योग एका दुपारी अचानक जुळून आला. वहिनी झोपल्यावर धुण्याची बादली घेऊन किशी सामायिक न्हाणी घराकडे आली. आली ती थबकलीच. कुठे पळावे ते तिला कळेना. न्हाणीघरातल्या चौकोनी शिळेवर बसून गोपीनाथ पाण्याचे तांबे अंगावर मजेने ओतून घेत होता. एकटाच होता, अगदी एकटा होता. त्याच्या डोळ्यांत साबण होता. चाहूल लागली तरी तो डोळे उघडू शकला नाही. किशी भिंतीआड दडली. तिने त्याला पोटभर पाहून घ्यावयाचं ठरविलं. स्नान उरकल्यावर तो त्याच शिळेवर उभा राहिला. नेहमीसारखे गुणगुणत त्याने आपले सर्वांग खसखशीत रुमालाने कोरडे केले. त्याचे गोरेपान अंग अगदी प्रमाणबद्ध आणि पिळदार होते. छाती ताठरपणे फुगलेली होती. पोट आत गेलेले होते. त्याचे काळेभोर केस भिजल्यामुळे अधिक काळे झाले होते. त्यांचे झुबके खुडून घ्यावे इतके मुलायम वाटत होते. त्याचे डोळे टपोरे होते. आंघोळीमुळे त्याच्या बुबळांना बदामी रंग चढला होता. त्याच्या लांब सरळ नाकाखाली मिसरुडाच्या काळ्याभोर पातळ रेघा मोठ्या गोड दिसत होत्या. नेसूचे लुंगीसारखे लावलेले वस्त्र बदलून त्याने टॉवेल लावून घेतला. आता इथे थांबणे बरे नव्हे हे कळूनही किशी हल्ली नाही. वेड्यासारखी त्याला निहाळतच राहिली. आपल्याकडे कोणी पाहत आहे हे गोपीनाथच्या गावीही नव्हते. आपली बादली उचलून तो निघाला. किशी आत पळणार पण तिचे पाय जणू जमिनीने पकडून ठेवले. गोपी तिच्याच बाजूला वळला. ओह आप, माफ करना म्हणत तो झटक्याने निघून पुढे आला. 2 इमारतींना जोडणाऱ्या पुलाकडून त्वरेने आपल्या खोलीशी गेला. तिथून त्याने वळून पाहिले. किशी आपल्याकडेच पाहत आहे हे त्याच्या लक्षात आले आणि तो हसला. किशीही हसली. वहिनीचे विव्हळणे तिच्या सर्वांगातून सणानून गेले. हे पाहणं व हसणं
पुढे अखंडपणे चालू झाले. दुपारच्या वेळी साऱ्या चाळीत सामसूम होई. गोपी आपल्या खोलीच्या खिडकीत उभा राही. किशी आपल्या बिराळासमोरील वरांड्यात. दोघे नुसते एकमेकांकडे बघत राहत, तासन तास बघत राहत. ही दृष्टी समाधी कधीच कुणाच्या डोळ्यावर आली नाही. वरांड्यात उभी राहिलेली किशी दिसे, पण समोरच्या खिडकीत गोपी आहे म्हणून ती तशी उभी आहे याचा थांग कुणालाच लागला नाही. आसुसलेले डोळे भारलेल्या डोळ्यांशी बोलत राहिले. साधा वाचून संवाद करीत राहिले. एकीचे डोळे दुसऱ्याच्या मनाची छायाचित्रे घेत राहिले. दुसऱ्याचे डोळे एकीच्या मनाची छायाचित्रे घेत राहिले. अनंत लांबीच्या स्वप्नमालिका दोघांच्याही मनी साठू लागल्या. अंतरुणावर पडल्या पडल्या ती दोन्हीही तरुण मने त्या स्वप्नांचे चित्रपट पाहू लागले. हा व्यापार त्या दोघां वाचून दुसऱ्या कुणाला कळला नाही, मुळीच कळला नाही. किशी एका बाळबहुत घराण्यात वाढलेली होती. तरुण पुरुषापुढे उभे राहू नये हे तिला 10व्या वर्षांपासून कळू लागले होते. मोटारवाल्याबरोबर पळून गेलेल्या एका नात्यातल्याच मुलीची कथा तिला माहीत होती. तसल्या प्रकाराबद्दल तिच्या मनात घृणा निर्माण झाली होती. त्या समोरच्या तरुणाची आणि आपल्या दादाची ओळख आहे, तर त्याने एकवार आपल्या घरात यावे असे तिला सारखे वाटत होते. दादाला तसे सुचवण्याची हिंमत तिच्या ठाई नव्हती. गोपीनाथशी बोलणे तर तिला या जन्मात साधले नसते. त्याच्याकडे बघत राहण्याचा छंद मात्र तिला प्रिय झाला होता. त्यात काही चुकते आहे असे तिला वाटेनासे झाले होते. नजरांच्या अखंड देवघेवीने गोपीनाथ भारावला गेला होता. त्याचे मन सुसंस्कृत होते. प्रणयाचा अर्थ उमगण्या इतका अनुभव त्याने वाचनातून मिळवला होता. तो थोडा शिकलेलाही होता. आपल्या आणि मुरलीच्या जातीगोतीत अंतर आहे, संस्कृतीत तफावत आहे, हे सारे त्याला कळत होते. नजरेने बसलेल्या निरंगाठी प्रत्यक्षाच्या एका प्रहाराखाली तुटल्या जातील हे तो जाणून होता. घडत होते त्यापेक्षा अधिक घडवण्याचा काही प्रयत्न तो आपणहून करत नव्हता. किशीच्या अंगात ती शक्ती नव्हती. अर्धखिल्या कळीसारखी वेलीच्या फांदीवर बसूनच ती झोले घेत होती. गोपीच्या डोळ्यांतील भुंग्यांना त्या कळीचे दुर्मिळ पद ज्ञात होते. ते नुसते गुणगुणत होते, दुरूनच आस्वाद घेत होते. किशीने काहीच वाचलेले नव्हते. मराठी वाङ्मयात शेकड्यांनी फुलणाऱ्या लघुकथातून एकीचाही दर्प तिच्या मनाने हुंगला नव्हता. तिची धुंदी नैसर्गिक होती. नाही म्हणायला वहिनीने रात्रीच्या विव्हळण्याने तिच्या अंगातल्या सुप्त वासना जागवून ठेवल्या होत्या. जतेत नांदणाऱ्या तिच्या आईवडिलांनी 4 बुके शिकताच तिला शाळेतून काढली होती. तिचे मन निर्लेप होते. तिने कधी सिनेमा पाहिला नव्हता की नाटक निहाळले नव्हते. जत्रेच्या जत्रेत सिनेमे येत असत. त्यांच्या जाहिराती मात्र तिने पाहिल्या होत्या. तिला त्या कधीच आवडल्या नव्हत्या. एका दुपारी गोपीने धाडसाने एक पवित्रा पुढे टाकला. किशी एकटीच सामायिक न्हाणीघरात धुत होती. बाल्टी भरून घेण्याचे निमित्त करून गोपी तिथे आला. शिनलेली किशी उरावर हातांचे स्वस्तिक करून बाजूला झाली. तिने आपले धुण्याचे बकेट बाजूला ओढले. गोपीने आपली बाल्टी नळाखाली ठेवली. व्हरांडा खिडकीतले एकटक पाहणे दोघांनाही इथे साधले नाही. त्याने तिच्याकडे पाहिले तेव्हा तिने मान खाली घातली. तिने त्याच्याकडे पाहिले तेव्हा तो गोंधळल्यासारखा झाला. पाण्याच्या धारेकडे पाहू लागला. हसण्याने मात्र दोघांच्याही मुद्रा रंगवून टाकल्या. किशीच्या हसण्याचा आवाज झाला नाही. गोपीचे हसणे बोलू लागले तेव्हा त्याचे गुणगुणणे झाले. किशीच्या छातीतल्या मोरांनी पिसारा उभारला. डोळ्यात उगीचच ढग दाटून आले. उघड उघड बोलण्याचा धीर मात्र दोघांतून एकालाही झाला नाही. आपली बादली भरून घेऊन गोपी जायला निघाला तेव्हा मात्र त्याने किशीचे लक्ष वेधून घेतले. उगीचच लटपटल्यासारखे केले. बावऱ्या डोळ्यांनी तिने वर बघितले तेव्हा त्याने खमिजाच्या उरावर असल्या खिशातून एक घडी केलेला कागद काढला. न्हाणीघराच्या कट्ट्यावर ठेवला. तो पडू नये म्हणून त्याच्यावर एक कोरडा खडा ठेवला. किशीकडे बघून तो हसला. तीही हसली. तो निघून गेला. किशीने इकडे तिकडे बघत धडधडत्या छातीने तो कागद उचलला. मागे पुढे इकडे तिकडे बघत वाचण्याचा प्रयत्न केला. अक्षरे लागली पण अर्थ उमगला नाही.
गोपीची भाषा वेगळी होती. किशीला त्या भाषेची नुसती तोंड ओळखही नव्हती. त्या प्रेमपत्राच्या उत्तराच्या अभिलाषेने गोपीने पुष्कळ दिवस वाट पाहिली. उत्तर आले नाही. न्हाणीघरातल्या त्या कठड्यावर तसलीच चिठ्ठी दृष्टीस पडेल अशी त्याची अपेक्षा होती, पण तसे घडले नाही. नजरांची देवाणघेवाण पूर्वीसारखीच होत राहिली, पण त्यातून पत्राची पोच मिळाली नाही. गोपी आपल्या खिडकीत होता. किशी समोरच्या व्हरांड्यात होती. वहिनीचे विव्हळणे मुके होऊन किशीच्या डोळ्यांतून ओसंडत होते. गोपीचे डोळे पाखरासारखे उडत येत होते. किशीच्या डोळ्यांतले विव्हळणे टिपून जात होते. एकाएकी सोसाट्याचा वारा सुटला. तारांवर वाळत घातलेले कपडे पाखरासारखे उडू लागले. उघड्या खिडक्या आपटू लागल्या. दुपारच्या झोपा खडबडून जाग्या झाल्या. धुळीचा एक लोळ व्हरांड्यातून धावत सुटला. त्याने हाताला येईल ते गोळा केलं. डोळ्यात धूळ गेल्याने किशी डोळ्यात हात ठेवून आत पळाली. एक कागदाचा चतकोर तरंगत तरंगत गोपीच्या खिडकीशी आला. अवकाशात सहलीसाठी सोडलेली पाळीव कबुतरे दीर्घकाळाच्या मिनतवारीनंतर खाली यावीत आणि ते अडसाड्यात येताच त्या पाळकाने त्याला गपकन पकडावे तसा गोपीने तो कागद पकडला. किशीच्या पाठवाचे त्याला नवल वाटले. त्याने खिडकी लावून घेतली. खोलीत अंधार होता म्हणून दिवा उजळला. बाहेर पावसाचे थेंब पडू लागले. गोपीने बहुमोल रत्नाची मखमली पेटिका उघडावी इतक्या हळुवारपणे ते पत्र उघडले. भाषा वेगळी होती, पण अक्षरे देवनागरी होती. तो ते पत्र लावू लागला. त्या सबंध पत्रात कुठे त्याचे नाव नव्हते की तिचे नाव नव्हते. कसल्या तरी आकड्यांनी गद्य मजकुराची अडकळती धार ठाई ठाई अडवली होती. खूप खटपट करूनही गोपीला ते पत्र समजले नाही. किशीला प्रश्न समजला नाही. गोपीला उत्तर मिळाले नाही. दैवाने घडवावा असाच एक बनाव पुढच्या 1-2 दिवसात घडला. चाळीत कसला तरी उत्सव निघाला आणि मंडपाचे काम सुरू झाले. किशीच्या वरांड्यापुढे किंतान लटकले. गोपीची खिडकी पण पडद्याआड झाली. त्या 2 जीवांना लाभणारे नेत्र सुखी हरपले. दोघेही अस्वस्थ झाले. दोघांनाही अन्न गोड लागेना. एकमेकांच्या नजरा मिळतील असा कोण आणखी कुठूनच साधता येईना. दुपारी झोपणारी चाळ रात्री देखील जागू लागली. किशी आणि गोपी यांची तगमग वाढली. एकमेकांकडे टक लावून न बघता जगणे दोघांनाही अशक्य झाले. त्या दोघांच्या यातना आणखी तिसऱ्याला मात्र कळल्या नाहीत. कधीच कळल्या नाहीत. नजरेची काडी काडी जमून त्या प्रेमी पाखराने जमावलेले घरटे एकदम नाहीसे झाले. त्यांचे डोळे आंधळ्या चिमण्यांसारखे पांगुळ गतीने इकडे तिकडे उडू लागले. मुंबईतली सकाळ सांगण्या इतकी सुंदर कधीच नसते. आज मात्र खरेच एक छान सकाळ उगवली. ओलीवर पडलेली उन्हे निसण्यावरच्या कणसांच्या रेघांसारखी रम्य दिसू लागली. रेल्वे प्लॅटफॉर्म सोडून गोपीनाथ चालत चालत थोडका वर आला. रंगाऱ्याच्या चाळीच्या भिंतीच्या समांतर असल्या लोहमार्गावर येऊन उभा राहिला. आता त्याच्या अंगावर तिकीट चेकरचा पांढरा वेश होता. त्या वेशात किशीने त्याला कधीच पाहिला नव्हता. तो काय नोकरी करतो तेही तिला माहीत नव्हते. नजरेची देवाणघेवाण करण्याची इतकी सोपी जागा आपणाला पूर्वी का आठवली नाही याचे त्याला आश्चर्य वाटले. रुळावरच्या मध्यावर येऊन त्याने वर पाहिले. त्याचा अंदाज खरा ठरला. किशी खिडकीत होती. पाखरांना नवी जागा मिळाली. पहिल्यापेक्षा अधिक सुरक्षित. नजरेच्या काड्या घरकुल बांधू लागल्या. नव्याने बांधू लागल्या. भोळ्यांचा मुका चिवचिवाट सुरू झाला. गोपी वर पाहत होता. किशी खाली पाहत होती. नजरेच्या काड्या भराभर जमल्या. होता होता घरकुल पुरे झाले. 2 पाखरे आत विसावली. एकमेकांच्या उभेत अगदी अबोल बसली. पंखांची हालचाल देखील नकोशी झाली. इतकी शांतता आणि समाधी त्यांना साधली. वेळीची जाण राहिली नाही. सादाचे ज्ञान राहिले नाही. 4 डोळ्या वाचूनची दुनिया जणू नाहीशी झाली. खालचे 2 डोळे वर उडाले होते. वरच्या 2 डोळ्यांनी त्यांना आपल्या उभेत घेतले होते. एकदम सोसाट्याचा वारा यावा तशी एक लोकल गाडी मुंबईच्या बाजूने दणाणत आली. गोपीला ते कळले नाही. किशीलाही ते उमगले नाही.
डोळ्याचे पाते लवते ना लवते एवढ्यात लोकलच्या मस्तकाने गोपीच्या शरीराला हुंदाडा मारला. किशी जोरात किंचाळली. गाडी त्याच गतीने पुढे निघून गेली. एका सुकुमार तरुण देहाचे छिन्न विछिन्न तुकडे झाले. ऊन ऊन रक्ताच्या शिंतोड्यांनी थंडगार लोखंड भिजून निघाले. चाळीतल्या लोकांना गोपीनाथ विषयी फारशी माहिती नव्हती. तो पंजाबी होता की युक्त प्रांतीय हेही त्यांना नेमकं माहीत नव्हतं. मुरली त्याला फक्त नावाने ओळखत होता. त्याचे मरण दृष्टीने पाहिल्यामुळे आपल्या बहिणीने अंथरूण धरले एवढेच त्याला कळले. त्यापेक्षा अधिक कुणाला आणि काहीच कळले नाही. मुरलीची तरणी ताठी बहीण त्या आजारात गेली तेव्हा विमनस्क झालेला मुरली हताशपणाने म्हणाला, त्या खेड्यातल्या पाखराला मुंबई मानवली नाही. किशी गोपीनाथची मुकी प्रेम कहाणी मुकीच राहिली. चाळीतल्या भिंतींना आणि खिडक्यांना सारे माहीत आहे, पण त्यांनाही वाचा नाही. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.